मीरा रोडमधल्या मराठी द्वेष्ट्यांविरोधात मराठी माणसाची एकजूट। मनसे ठाकरेंच्या सेनेसह एकीकरण समितीचं विराट मोर्चाद्वारे उत्तर। शांततेत निघालेल्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक पोहोचताच गालबोट। संतप्त जमावानं सरनाईकांच्या दिशेनं बाटली भिरकावली। मंत्र्यांना पाहून जय गुजरात आणि 50 खोकेच्या घोषणा। आधी परवानगी नाकारण्यात आलेल्या मोर्चात सत्तेतीलच मंत्री सरनाईक आल्यानं वाद। आंदोलकांच्या घोषणांमुळे सरनाईकांवर काढता पाय घेण्याची वेळ। मनसे आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी। मंत्री प्रताप सरनाईक यांचा आरोप, तर बाटली फेकणारे समाजकंटक मीरा भाईंदरचे नसल्याचाही दावा। ताब्यात घेतलेल्या अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलं। पोलिसांनी मोर्चाचा मार्ग बदलण्याबद्दल कोणतीही कल्पना दिली नव्हती, अविनाश जाधवांचा आरोप। मोर्चा आधी पहाटे 3 पासूनच पोलिसांकडून मनसे ठाकरेंच्या लोकांची धरपकड। महाराष्ट्रात मराठीचा मोर्चा निघू शकत नाही का, आंदोलकांचा संतप्त सवाल। मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या वादात सरकारचं एक पाऊल मागे। मोर्चाला परवानगी का नाकारली याबद्दल फडणवीसांकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना विचारणा। मनसेचा मोर्चा निघण्याआधी लोकांना ताब्यात घेणं योग्य नाही, मात्र एका पक्षाचा अजेंडा चालू देणार नाही। अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सरनाईकांची भूमिका। सरकारच्या दहशतवादापुढे आम्ही झुकणार नाही, संदीप देशपांडेंनी ठणकावलं। तर गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी आम्हाला का नाही, देशपांडेंचा सवाल। बिहार निवडणुकांमध्ये फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्राला अशांत करण्याचा भाजपचा प्रयत्न। निशिकांत दुबेच्या वक्तव्यावरून संदीप देशपांडेंचा आरोप। केडियाचं ऑफिस फोडणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतली भेट। डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा टॅरिफ बॉम्ब। दक्षिण कोरिया आणि जपानसह जगातील 14 देशांवर 25% आयात शुल्क लादणार। 1 ऑगस्टपासून 25% कर आकारला जाणार।